तर कसं आहे पब्लिक, आज मस्त निवांत होतं तर टीव्ही बघत होतो. टीव्हीवर मस्त पैकी पिक्चर चालू होता. पिक्चर बघत होतो लगेच मित्राचा कॉल आला, म्हणजे लग्नाला नाही यायचं का. मग माझ्या लक्षात आलं मित्राच्या बहिणीचं लग्न आहे म्हणून मी लगेच फटकन उठलो, काम आवरायला लावलं. लग्नाला जायचं म्हणलं टाइमच होणार होता, कारण लग्न काही टाइमवर लागत नाही. म्हणलं मग आपण मस्त पैकी गाईला बैलांना चारा बिरा टाकून घेऊ, कारण मला लग्न यायला किती टाइम झालं तर टेन्शन राहत नाही मग का आपले बैल उपाशी आहे का काय म्हणून. गाईला आणि बकऱ्याला गिन्नीवर टाकलं होतं, पण बैल बाकी होते त्यांना टाकत होतो. ते माझ्याकडे असे रागण बघत होते, बैल माझ्याकडे याच्यामुळे बघत होते कारण मी बकऱ्यांना गाईला गिन्नीवर टाकलं होतं आणि याला टाकलंच नव्हतं. मग बैलांना पाणी बिणी पाजून गिन्नीवर टाकून दिलं. म्हणलं चाला आपल्याला आता जायचंय. मोटरसायकल पकडली होती, म्हणलं आपण चाला आता पै जाता जाता मला सापडले 10 रुपये पण असे सापडले की ते फाटलेले होते. मग आपल्या नशिबासारखेच फाटलेले हे पैसे. आपला नशीब तर कुठे चालणार नाही, पण हे पैसे पेट्रोल पंपावर किंवा बँकेमध्ये चालतील त्याच्यामुळे घेऊन घेतले. मला आणि माझा मित्र राजीपोरकडला दोघाला सोबत जायचं होतं. मी डायरेक्ट त्याच्या शॉपवर गेलो. मग शॉपवर गेले चिड चालू होतं पंखा, इतकं गरम होतं डायरेक्ट पंख्या खाली जाऊनच बसलो होतो. मग घरून यायला मला पण टाइम झाला, पण मित्राच्या शॉपवर गेलो तिथं पण थोडाफार टाइम पास झाला. मित्राने त्याच्या गाडीला नवीन शूज टाकलं, पण ते पण काही नीट काम करत नव्हतं. मस्त पैकी निघालो होतो लग्नाला जाण्यासाठी, पण ताम पले लागली होती. त्यासाठी रस्त्यामध्ये आहे जारचं प्लॅन, तिथे गेलो एकदम चिल्ड पाणी पिलं, मस्त पैकी थंड पाणी पिलं. म्हणलं आता लवकर जाऊ लग्नाला, लग्नामध्ये गेल्यावरच व्हिडिओ काढू. रस्त्यानं जातच होतो, पण मध्ये जितका भयानक पाऊस आला, इतका भयानक वारं वावदणारा बाप विशेष नाही डायरेक्ट. पण मग पाऊस पण इतका पॉईंटला आला का रस्त्याच काढायला शेड होतं. आम्ही डायरेक्ट शेडमध्ये गेलो. शेडमध्ये गेल्यावर पण काही फायदा नाही, डायरेक्ट तिथं पण इतका भयानक पाऊस लागत होता कारण वारच तितकं होतं. आम्ही तर पाऊस ना लागू म्हणून इकडे तिकडे जात होतो, पण तिथे एक जाळी होती त्याच्यामध्ये एका पक्षाने अंडे घातलेले होते आणि इतका पाऊस आणि इतकं वारं होतं चालू होतं का बास लगे विशेष नाही. तरी पण ते पाखरू त्याच्या अंड्यावर बसलेलं होतं. पाऊस कमी झाल्यावर मित्र म्हणजे चाल म्हणे घरी, आता लग्न पण लागलेलं असं तिथं. पण आमच्यासोबत 2 मित्र होते, ते म्हणजे चाला म्हणे आपण मित्राला भेटून गेलो. मग लग्नाला गेल्याच नंतर आम्हाला वाटलं लग्न लागलं असं, पण तिथे गेल्यावर लग्न लागलेलंच नव्हतं. आणि आमचे काही मित्र ते तिथं आमच्या आधी गेलेले होते आणि पावसानं इतके कपडे ओले झालेले होते त्याच्यानंतर व्हिडिओ घ्यायची इच्छाच नाही राहिली. डायरेक्ट घरी आलो, कपडे चेंज केले, मस्त निवांत बसून राहिले.